रस आणि गंध हे याला पाच. एका विकारामध्ये जर मनुष्य अडकला तर पतन होते. 5 विकारामध्ये अडकला तर अधपतन हे निश्चित ठेवलेलं आहे. तेव्हा आता वेश्यांची पूर्ती धनाशिवाय होत नाही. मग चोऱ्या करायला लागला. एका राजाच्या राजमहालामध्ये चोरी केली आणि राणीचे सगळे दागिने चोरून आणले. वेश्यांनी बघितलं, जर पकडलं गेलं त्याच्याबरोबर आपल्याला देखील शिक्षा होईल म्हणून त्यांनी तो झोपला असताना त्याच्या तोंडाला वस्त्र बांधले, जळते निखारे तिच्या तोंडावर टाकले आणि ठेचून ठेचून मारून टाकलं आणि त्याला एका खळग्यात टाकून वर दगड टाकले, निघून गेले. बुले वृंदावन विहारी लाल की. अधोगतीने मृत्यू झाला म्हणजे तो मनुष्य भूत प्रेत योनीमध्ये जातो. भूत प्रेत या योनी आहेत, यामध्ये शरीर राहत नाही. पण तो जो जीवात्मा, बघा जो जीवात्मा आहे ना, जीवात्मा हा परमात्माचा अंश आहे. मायेमध्ये गुरफटलेला जो जीवात्मा आहे तो वेगळा आहे. तो आणि तर तो फिरत राहतो. मग शरीर नसते, अन्न दिसते, भूक लागते, पाणी दिसते, तहान लागते. मग कोणामध्ये तरी तो प्रवेश करतो आणि ज्याच्यामध्ये प्रवेश करतो त्याला वाटेल तेवढं खायला देतो, खातच बसतो, वाटेल तेवढं पाणी. तशी स्थिती झाली. तेव्हा मग आता तो त्याने अतिशय त्रास व्हायला लागला. इकडे गोकर्ण भाऊ असा आहे म्हणून गया क्षेत्रामध्ये तीर्थयात्रेला निघून गेले तिथे. आणि तिथे त्याला कळल्याबरोबर त्यांनी धुंदुकारीचं आणि गया श्राद्ध करून टाकलं. असं म्हणतात गया श्राद्ध केल्यानंतर मनुष्य मुक्त होते. पुन्हा एक गोष्ट आहे, जर तो मुक्तीच्या योग्यतेचा झाला नसेल तर मग लोकांनी असंच केलं असतं, सांगितलं असतं आपल्या मुलांचा, मी वाटेल तेवढे धंदे करेल, शेवटी तू गया श्राद्ध करून टाक म्हणजे झालं, मी पुष्कळ काम वाईट धंदे करेल, त्याला काही अर्थ राहिला नसता. तर आज ज्या ठिकाणी गया आहे तिथे गयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचं नाव गया का पडलं हे देखील ऐकून घ्या आपण. तिथे गयासूर नावाचा राक्षस होता. तो देवांना अतिशय त्रास द्यायचा. तेव्हा ब्रह्मदेवाने विचार केला काय करावं आता. तेव्हा त्या गयासुराला अशी इच्छा झाली की आपण आता तपस्या करायला. त्यांनी देवांची 100 वर्ष तपस्या केली. देवांची 100 वर्ष कशी माहिती आहे, आपलं 1 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 क्षण, अशी 100 वर्ष तपस्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवानी काय सांगितलं, त्याला प्रसन्न झाले की तुला काय वर पाहिजे. त्यांनी सांगितलं तू काय मला वर देणार, मीच तुला वर देतो. तेव्हा सांग काय. तर सांगितलं ब्रह्मदेवाने माग म्हणे वर. तर गयासूर म्हणे माग. त्याने ब्रह्माने सांगितलं तू असं झोप म्हणे, तुझ्या वक्षस्थळावर म्हणजे तुझ्या छातीवर आम्ही आमची 100 वर्ष यज्ञ करू. तो कबूल झाला गयासूर. 100 वर्ष झाले तरी तो मेला नाही. त्याला वाटलं 100 वर्ष जिवंत राहणार, पण तो आणखी पवित्र झाला. याचं कारण काय, याचं कारण विष्णू सहस्त्रनाम सांगतं, यज्ञो यज्ञपती यज्वा यज्ञांगो यज्ञवहन. यज्ञपती तो आहे, यज्ञाचं अंग तो आहे, यज्ञाला वहन करणारा तो आहे, आणखी पवित्र झाला. तेव्हा ब्रह्मदेवानी परमेश्वराचं चिंतन केल्याबरोबर भगवान विष्णू त्याच्या छातीवर उभे राहिले. त्यांनी विचार केला की आता मी जाणार. विष्णूने विचारलं तुला काय पाहिजे. सांगितलं आपण ज्या ठिकाणी उभे आहात तिथे ज्याचं पिंडदान होईल तो मुक्त झाला पाहिजे. त्याला वरदान दिलं काय, अटीसहित वरदान दिलं. पिंडदानाच्या आणि मुक्तीच्या योग्यतेचा जो झाला असेल त्याचं पिंडदान केलं तर मुक्त होईल. कोणी पापी मनुष्य मुक्त नाही होणार. तेव्हा तर ते केलं त्यांनी तर गोकर्णाने. आणि यात्रा करत करत आपल्या गावात आले. आता पूर्वजांचं घर होतं, अंगणामध्ये झोपले, उन्हाळ्याचे दिवस होते, अंगणात झोपले आणि एकदम भयानक आवाज यायला लागले. हा हो, थोडे घाबरून गेले. एकदम बघितलं तू कोण आहे, रडण्याचा आवाज आला. दादा मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे, मी तुझं गया श्राद्ध केलं. इथे श्लोक आहे भागवतामध्ये, गया श्राद्धेन शतेर्पी मुक्तिमय न भवती. शेकडो जरी माझे गया श्राद्ध केले तरी मला मुक्ती मिळणार नाही काहीतरी. तेव्हा गोकर्णांनी काय केलं, मग
सगळ्या गावातल्या लोकांना विचारलं, कोणी समर्पक उत्तर दिलं नाही. सूर्याची उपासना करत असत. बघा, सूर्याची उपासना आपण जर बरोबर केली ना, कोणत्याही देवतेची उपासना 12 वर्षापर्यंत करा आणि आपल्याला त्याचं 12 वर्षाचं एक तप असते, त्याचं फळ मिळते. सूर्य कुठे आहे आणि आपण पाणी कुठून देतो, त्याला मिळते की नाही पाणी? बरोबर मिळते इथून पाणी. सूर्याचा रथ थांबवला आणि त्याला सांगितलं असे काय करू. सूर्याने सांगितलं भागवताचा पाठ कर. भागवताचं सगळं आयोजन केलं. त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण दिलं. मोठा मंडप घातला. ज्या ठिकाणी व्यासपीठ होतं त्या ठिकाणी 4 बांबूंचा मंडप घातला. प्रत्येक बांबू 7-7 गाठीचा होता आणि तिथे सगळे लोक आले. आता धुंदुकारांनी विचार केला, मी कुठे बसू? अशरीर आहे. मग तो उजव्या बाजूच्या बांबूमध्ये खाली बसला, खालच्या गाठीजवळ. पहिल्या दिवसाची कथा झाल्याबरोबर एक गाठ तुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसरी आणि 7व्या दिवशी 7 गाठ तुटून आणि तो मुक्त झाला. या 7 गाठी काय आहेत? काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर आणि अविद्या. या 7 गाठी आहेत. या गाठी आपल्या जीवनातून निघून गेल्या की आपण मुक्त होणार. हे जाणं कठीण आहे. त्या आणि नामस्मरणाने जातील. त्या नामस्मरणाने आपल्या वाणीमध्ये खूप शक्ती येते. आणि तेव्हा तर त्या ठिकाणी आणि धुंदुकारी मुक्त झाला. आणि त्यानंतर सगळ्यांनी विचारलं की धुंदुकारी मुक्त झाला, एकटा बाकीचे का नाही मुक्त झाले? तेव्हा गोकर्णाने सांगितलं. सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात की धुंदुकारीने 7 दिवस पर्यंत एका जागेवर बसला होता आणि श्रवणानंतर चिंतन, चिंतनानंतर मनन, मननानंतर निधिध्यास, निधिध्यासानंतर साक्षात्कार. श्रवणाची हे झालाच पाहिजे, साक्षात्कार होत कसं नाही? श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे. तेव्हा साक्षात्कार झाला पाहिजे तिथे. तेव्हा तर त्याला आणि त्याला अनायासे उपवास घडला. उपवास म्हणजे काय? साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचा शिरा खाणं म्हणजे उपवास आहे का? नाही, ते पोट भरणंच आहे. तो उपवास नाही. उप म्हणजे सान्निध्य, वास म्हणजे राहणं. भगवंताच्या सान्निध्यात का झटके का मारून टाका? झटके मारत होते इकडे. तर म्हटलं उप म्हणजे सान्निध्य. भगवंताच्या सान्निध्यात 24 तास राहणं. एकादशी महात्मा आपण ऐकलं असेल नाही? ऐकलं वाती फुलाती करताना किंवा तांदूळ निवडताना, असं नाही ऐकलं. एकादशीचं महात्मा जरा व्यवस्थित ऐका आपण. त्यात लिहिलेलं आहे 24 तास आपण नामस्मरण केलं तरी आपल्याला एकादशीचं फळ मिळते. रोज मिळते ना. नुसती साबुदाणा खिचडी भरपूर खाल्ली, उपाच्या दिवशी सगळ्यांना असं वाटतं की छोटीशी दिवाळी चालली. अमका शिरा काय करा, राजगिराचा शिरा तो झालाच पाहिजे, शिंगडाचा पिठाचा तो नाही, तोही पाहिजे, साबुदाण्याची खीर तिथं पाहिजेच पाहिजे, उकडलेले रताळू ते पाहिजेत. कुठून कुठून जाऊ रताळू घेऊन येतात. आम्ही पाहिलं गावात नाही मिळाले तर अमरावतीला जातात, नाही तिथे नागपूरला जातात. म्हणजे तिथे आणि मग खाऊन डराडर हे कर देतात आणि तरी म्हणतात बाई फराळ खूप छान झाला, पण वरण भाताची मजा नाही आली. गेली तुमची एकादशी. त्या वरण भातामध्ये तुमचं मन गेलं की तुमची एकादशी गेली. तर तेव्हा अनायास घडत होता. हे त्याने 7 दिवसाचं महात्म्य सांगितलं आणि हे जे 6 अध्यायाचं महात्म्य आहे ते समाप्त केलं. बोली वृंदावन बिहारी लाल की. प्रथम स्कंदाला सुरुवात होते. थोडस भगवंताचं गुणगान करूया. की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, राधे राधे कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे, सिर मोरी मुकुट विराजे. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुटी विराजे.
सखिया पगली होती जब जब होठों पे बंसी बाजे। सखिया पगली होती जब जब होठ पे बंसी बाजे। चंदा ये सावरा तारे है ग्वाल वाला। हे चंदा ओ सावरा तारे है ग्वाल वाला। अरे कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। अरे कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। लट घुंघराले बाली तेरे कारे कारे बाल। लट घुंघराले बाल तेरे काले काले बाल। सुंदर श्याम सलोना तेरी तेरी मेरी जान। सुंदर श्याम सलोना तेरी तेरी मेरी चाल। हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला। हवा में सर सर करता तेरा पीतांबर मत वाला। अरे कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। ओ कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। मुख में माखन मलता तू बल घुटनों के चलता। मुख में माखन मलता तू बल घुटनों के चलता। देख यशोदा भाग डोले ओ का भी मन जलता। देख यशोदा भाग को देखो देओ का मन जलता। माथे पे तिलक सोए रंग की माला। माथे पे तिलक सोए गले में चंदी माला। माथे पे तिलक सोए आंखों में काजल डाला। माथे पे तिलक सोए आंखों में काजल डाला। अरे कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। ओ कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। तू जब बंसी बजाए तो मोर भी नाच दिखाए। तू जब बंसी बजाए तो मोर भी नाच दिखाए। यमुना में लहरें उठती और कोयल कू गाए। यमुना में लहरें उठती और कोयल खूखू गाए। हाथों में कंगन पहने और गल बैजन की माला। हाथों में कंगन पहने और गले में चंदी माला। अरे कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। ओ कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। झरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला। कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा।
कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। वो कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। प्रथम स्कंदाला सुरुवात होते आहे. या प्रथम स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत. संपूर्ण भागवतामध्ये भैया बढ़ा दे थोडा. संपूर्ण भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. यामध्ये मंगलाचरण केवळ 3 आहेत. एक मंगलाचरण वेद व्यासांचे आहे, एक मंगलाचरण शुकदेवजी महाराजांचं आहे आणि एक मंगलाचरण सूतजी महाराजांचा आहे. पहिला स्कंद, पहिला अध्याय, पहिला श्लोक वेद व्यासांचे मंगलाचरण. दुसरा स्कंद, चौथा अध्याय, 12व्या श्लोकापासून 13 श्लोकामध्ये शुकदेवजी महाराजांचं मंगलाचरण. शुकदेवजी महाराजांचं मंगलाचरण 13 श्लोकामध्ये आहे. तेव्हा आणि 12वा स्कंद, 13वा अध्याय आणि 19वा श्लोक हे सूतजी महाराजांचं मंगलाचरण. प्रत्येक मंगलाचरण आपल्या ठिकाणी विशेषता ठेवते. पहिला स्कंद, पहिला अध्याय, पहिला श्लोक व्यासांचं मंगलाचरण आपण ऐकून घ्या. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्न स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति सूरय तेजोवान्मिदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. वेद व्यासांनी जन्माद्यस्य इथून सुरुवात केलेली आहे. का बरं? बघा, वेद व्यासांचा एक ग्रंथ आहे वेदांत दर्शन, ज्याला ब्रह्मसूत्र म्हटलेलं आहे. ब्रह्मसूत्रातला पहिला श्लोक कोणता माहिती आहे आपल्याला? अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे वेदांत केवळ ज्ञानी लोकांकरताच आहे, जो त्याचं ज्ञान हे करू शकेल. बघा, वेदांचे जे श्लोक आहेत ना, वेदांचे स्वर आहेत ना, ते जर व्यवस्थित न म्हणता आले तर त्याचा अर्थ बदलतो. अपीच्या ठिकाणी नापी झालं तरी अर्थ बदलतो. 6व्या स्कंदामध्ये आपल्याला कळेल की, आणि जर एक इंद्र शब्द नुसता उदात्त करून दिला तर अर्थ बदलून जातो. म्हणून जर असंच नाही आहे की ब्राह्मणालाच त्याचं ज्ञान पाहिजे, नाही, कोणी करू शकतो ना. अध्याय सूतजी महाराज ब्राह्मण तर होते की, ते सूत जातीचे विणकर होते, मग ते वेद सांगत होते की नाही, असं नाही आहे. पण त्याचं बरोबर आणि आपल्याला म्हणता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. तर ब्रह्मदेवाला वेदाचं ज्ञान देणारे देव वेद पूर्वी एक होते. व्यासांनी त्याचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आपले 4 शिष्य जेमिनी, सुमंतू, पैलू आणि वैशंपायन यांच्याकडनं करून घेतले ते. तेव्हा आणि जे ब्रह्मदेवाला वेदाचं ज्ञान देणारे वेद अपौरुष आहे, ते असे कसे आहेत? हे परमेश्वर शेवटी स्वयंप्रकाशित आहेत. चंद्र सूर्याला देखील प्रकाश त्यांच्यामुळे मिळतो. गीतेमध्ये ते काय सांगतात माहिती आहे? श्रीकृष्ण नतद भासते सूर्यन शशांको न पावका यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. चंद्र सूर्याची गती देखील जिथपर्यंत पोहोचू शकत नाही ते माझं धाम आहे. म्हणजे त्यांना प्रकाश देऊन पुढे प्रकाश देतो त्यांचा. तेव्हा तर असे परमेश्वर कसे आहेत? सत्यम परम धीमहि. भागवतकारांना आणि संप्रदायवाद मान्य नाही. संप्रदायवाद आजकाल पुष्कळ माजलेला आहे. आम्ही या संप्रदायाचे आहोत, तुम्ही त्या आमच्या संप्रदायात हे आहे, तुमच्या संप्रदायात हे. अहो, सगळ्यांच्या संप्रदायात काय आहे? तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं हाच आहे ना. रस्ते वेगवेगळे आहेत, जायचं ते एका ठिकाणी, सगळ्यांना वेगळ्या रस्त्याने जायचं. मग आणि भागवतकारांना संप्रदायवाद मान्य नाही. तेव्हा त्यांनी सत्यम परम धीमहि लिहिलं. त्यांनी जर रामम परम धीमहि लिहिलं असतं तर राम भक्तांना वाटलं असतं की भागवत आपल्या करता आहे. कृष्णम परम धीमहि लिहिलं असतं तर कृष्ण भक्तांना वाटलं असतं की आपल्या करता आहे. शिवम परम धीमहि लिहिलं असतं तर शिवभक्तांना वाटलं असतं आमच्या करता आहे.
शक्तीम परम धीमय लिहिलं असतं तर देवीच्या भक्तांना वाटलं असतं आमच्या करता आहे. दत्तम परम धीमय लिहिलं असतं तर दत्त उपासकांना वाटलं असतं आमच्या करता आहे. विठ्ठलम परम धीमय लिहिलं असतं तर आणि वारकरी संप्रदायातलं आमच्या करता. त्यांनी लिहिलं सत्यम परम धीमय. जे ज्याचं इष्ट असेल ते खरं आहे. कोणतंही नाव घ्या तुम्ही. आपल्याला माहिती आहे ऋग्वेदामध्ये एक ऋचा येते, एकम सद्विप्रा बहुधा वदंती ऋग्वेद. म्हणजे तत्व एक आहे, हे नावं अनेक आहेत. तत्व एकच आहे, सगळे एक आहेत देव. तेव्हा सत्यम परम धीमई, धीमई याचा अर्थ ध्यान करायचं. आता आपण ध्यान कसं करायचं, तुम्हाला येते ध्यान करायला? येते, छान ध्यान येते. कसं येते आम्ही सांगू दशमस्कंदामध्ये. उत्तम ज्ञान येते आपल्याला. भागवतात जे जे शब्द येतात ना, आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात सगळे शब्द आहेत ते थोड्या प्रमाणात आहेत. आपल्याला ध्यान येते, आपल्याला समाधी लागते, आपल्याला साक्षात्कारही होतो. सगळ्या गोष्टी आहेत थोड्या प्रमाणात. त्या वाढवायच्या कशा हे भागवत सांगते. तेव्हा तर सत्यम परम धीमय. नंतर पहिला अध्याय जो आहे तो प्रश्नाध्याय आहे. आणि सूतजी महाराजांनी शौनकादिकांना प्रश्न केला आहे. पुन्हा प्रश्न करतात. जे शुकदेवजी महाराज गाईचं दूध काढायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा जास्त कुठेच थांबत नव्हते ते, आणि भागवताचं अध्ययन करायला इतके इतके थांबले कसे त्या ठिकाणी, त्या ठिकाणी इतके थांबले कसे हा प्रश्न आहे. तेव्हा तर हा प्रश्न विचारला. पहिला प्रश्नाध्याय आणि अधिकार लिहिलाय पहिला स्कंद. म्हणजे योग्य अधिकार प्राप्त झाल्याशिवाय योग्य गुरु मिळत नाही. राजा परीक्षिताला योग्य अधिकार प्राप्त झाल्यानंतरच योग्य गुरु शुकदेवजी महाराज मिळाले. आणि योग्यता आपल्याला आली म्हणजे मग आपल्याला गुरुकडे जावं लागत नाही. गुरु आपल्या घरी येतो स्वतः, आपल्याला नाही जावं लागत, तो येतो बरोबर येतो घरी आपल्या. तेव्हा तर त्या ठिकाणी पहिला अध्याय प्रश्नाध्याय, पहिल्या 2 अध्यायामध्ये प्रश्न आहे, अधिकार लिहिलाय. तिसऱ्या अध्यायामध्ये आणि इथे अवताराची नावं सांगितली आहेत. 24 अवतारांची नावं सांगितली. त्यामध्ये अवतारांची नुसती नावं सांगितली. का बरं? अवतारांची नावं सांगितली म्हणजे मन शुद्ध होते. का बरं शुद्ध होते? पशु पक्षींच्या योनीमध्ये देखील भगवंतानी अवतार घेतलेला हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये सद्भावना उत्पन्न होते. म्हणून या ठिकाणी पहिल्यानी सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे ना सनकादिकांचं, नंतर वराहाचं नाव सांगितलं, नंतर नारदांचं नाव सांगितलं, नंतर नरनारायणाचं नाव सांगितलं, नंतर दत्तात्रयाचं नाव सांगितलं, नंतर कपिल भगवंताचं नाव सांगितलं, नंतर पृथ्वीचं नाव सांगितलं, नंतर पराशरांचं नाव सांगितलं, नंतर व्यासांचं नाव सांगितलं, नंतर आणि मोहिनीचं नाव सांगितलं, नंतर धन्वंतरीचं नाव सांगितलं, नंतर मत्स्य सांगितलं, नंतर कच्छ सांगितलं, नंतर पुन्हा त्यानंतर नरसिंह भगवंताचं नाव सांगितलं, नंतर वामनाचं नाव सांगितलं, नंतर रामाचं नाव सांगितलं, नंतर कृष्णाचं नाव सांगितलं, नंतर हरी, कल्की आणि बुद्ध अशी 24 नाव सांगितली मन शुद्ध होण्याकरता. आणि सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात. हे केल्यानंतर एक दिवस वेदव्यास आपल्या आश्रमात बसले होते. वेदव्यासांचा आश्रम कुठे आहे? आणि बद्रीनाथला जाताना केशवप्रयाग नावाचं एक स्थान लागते. तिथे आपण गेलात ना म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आज गणपतीची मूर्ती दिसेल. कारण भागवत तिथे लिहिला गेलेला आहे. भागवत तिथे लिहिलं आहे. भागवत हा वेदव्यासांच्या ध्यानावस्थेमधला ग्रंथ आहे. वेदव्यास यावेळेला अगदी थकून गेलेले होते, शरीर क्षीण झालं होतं, आणि वेदव्यासांनी तिथनं जे बघितलं ते लिहून ठेवलेलं आहे. ध्यानावस्थेमधला ग्रंथ, ध्यान केलं वेदव्यासांनी. आणि कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन तर वेदव्यास बघू शकले नाही. इथे आले होते काय वेदव्यास? बघा, आपल्या या विदर्भाचं नाव देखील भागवतामध्ये आहे. विदर्भाचं नाव आहे. आणखी नाव कोणते आहे? या विदर्भ नगरीमध्ये कौंडिण्यपूर आहे. कौंडिण्यपूर इथून किती आहे? 40 किलोमीटर आहे. कौंडिण्यपूरला भीष्मक नावाचा राजा होता. कौंडिण्यपूरची
जी देवीची मूर्ती आहे ना, ज्या ठिकाणाहून श्रीकृष्णाने रुक्मिणीला नेलं तीच मूर्ती आहे ती. तेव्हाची मूर्ती भीष्मक राजांनी स्थापन केलेली आहे, आज आहे. त्याला वर्ष किती झाली माहिती आहे आपल्याला? 5108 वर्ष झाली. मूर्ती तीच आहे. हे बाकी हे हे बदलत गेले. तिथे मीच आहे. ज्या तिथे नेलं तिथे खिडकी आहे एखादा, तिथे दरवाजा होता, तिथून श्रीकृष्णाने रुक्मिणीला नेलं. बघा कुठे द्वारका आणि कुठे कौंडिण्यपूर. हे व्यास काय तिथे कौंडिण्यपूरला गेले होते का बघायला? नाही गेले. हे सगळं त्यांनी बघितलं. तेव्हा रुक्मिणी ही कौंडिण्यपूरची राहणारी. तेव्हा त्यांचं ध्यान तर वेदव्यास आपल्या आश्रमात सचिंत बसले होते. बघा म्हणजे वेदांचं पृथक्करण ज्यांनी केलं ते सचिंत बसले, ज्ञानी आहेत. आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला सकाळी आम्ही सांगितलं की व्यासोच्छिष्टम जगत सर्व. जगात जेवढं ज्ञान आहे वेदव्यासांचं उच्चिष्ट आहे. ते वेदव्यास सचिंत बसले. जेव्हा आपण सचिंत राहाल, चिंतातूर राहाल आणि जर योग्य संत आपल्या जवळ आला आणि त्यांनी आपल्याला उपदेश केला की आपलं मन शांत होईल, मग आपली भगवंताकडे ओढ लागेल. व्यवहारात आपण पुष्कळ अशी उदाहरणं बघतो. तेव्हा वेद सचिंत बसले होते आणि नारद त्या बाजूने जात होते. नारद जाताना नारद कीर्तन करत जात होते. गोविंद गोविंद गाइए, गोविंद गोविंद गाइए रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे. मुरली मनोहर गाइए रे, भजो नंद के लाल प्रभु गाइए रे. गोविंद गोविंद गाइए रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइए. गोविंद गोविंद गाइए रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे. सजी गाइए बड़े प्रेम से. गाइए रे भाई, मीरा की नाथ प्रभु गिरधारी गिरधारी गाइए रे भाई, मीरा के नाथ प्रभु गाइए रे. मीरा के नाथ प्रभु जय हो भाई, मीरा के नाथ प्रभु गाइए रे. राधे 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 गाइए रे, राधा रमण हरि गाइए रे. जय हो राधे 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 गाइए रे, राधा रमण हरि गाइए रे. भजो राधा रमण हरि गाइए रे, भजो राधा रमण हरि गाइए रे. राजा राम गाइए रे, तुलसी के राजा राम गाइए. राजा राम गाइए रे, तुलसी के राजा राम गाइए रे. तुलसी के राजा राम गाइए, हे भजो तुलसी के राजा राम गाइए रे. सावरिया सावरिया गाइए रे, नरसी के सावरिया गाइए रे. सावरिया सावरिया गाइए रे, नरसी के सावरिया गाइए रे. भजो नरसी हो सावरिया गाइए, हे भजो नरसी के सावरिया गाइए रे. विठल 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 जय हो रे, पंडरी का पांडुरंग गाइए.
विठ्ठल 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 गाइए रे, पंढरी का पांडुरंग गाइए रे, पंढरी का पांडुरंग गाइए, ये भजो पंढरी का पांडुरंग गाइए रे, राधे गोपाल गाइए रे, गोपी गोपाल गाइए रे, जय हो राधे गोपाला गाइए रे, गोपी गोपाला गाइए रे, भजो गोपी गोपाल गाइए, हे भजो गोपी गोपाला गाइए रे, गिरधारी गिरधारी गाइए रे, भाई मीरा के नाम गाइए, गिरधारी गिरधारी गाइए रे, मीरा के नाथ प्रभु गाइए रे, भाई मीरा के नाथ प्रभु गाइए हे भाई मीरा के नाथ प्रभु गाइए रे, राधे 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 गाइए रे, राधे 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 गाइए रे, राधा रमण हरि गाइए रे, भजो राधा रमण हरि गाइए, हे भजो राधा रमण हरि गाइए रे, विठ्ठल 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 गाइए रे, विठ्ठल 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 गाइए रे, पंढरी का पांडुरंग गाइए रे, भजो पंढरी का पांडुरंग गाइए हे भजो पंढरी का पांडुरंग गाइए रे, राधे गोपाल गाइए रे, गोपी गोपाला गाइए राधे गोपाला गाइए रे, गोपी गोपाला गाइए रे, भजो गोपी गोपाल गाइए, हे भजो गोपी गोपाला गाइए रे, गोविंद गोविंद गाइए रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे, राधे गोपाल कृष्ण गाइए, भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे, बोली वृंदावन बिहारी लाल की जय। नारद कीर्तन करत गेले, वेद व्यास उठून उभे राहिले आणि नारदांना नमस्कार केला. नारदांनी विचारलं, कुठंच चिंता तुरो. वेद व्यासांनी सांगितलं की, आणि वेद पूर्वी एक होते, एक वेदाचे 4 वेद मी केले, 4 शिष्यांकडनं करून घेतले, जेमिनी, सुमंतू, पैलू आणि वैशंपायन. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. उपनिषद लिहिले आणि 18 पुराण लिहिली. महाभारत लिहिलं. महाभारत म्हणजे भा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे रमणं. ज्ञान आणि भक्तीमध्ये रमण्याची कला ज्यात सांगितलेली आहे ते महाभारत. तेव्हा आणि महाभारत याच्यामध्ये पुष्कळ ज्ञान नाही, विज्ञान आहे. भागवतामध्ये अनेक विज्ञान आहे. बघा, विज्ञान कधी समाप्त नाही होत. आजचं जे विज्ञान आहे ना, ते विज्ञान साधनजन्य आहे. जरा लक्षपूर्वक ऐका. आजचं विज्ञान साधनजन्य आहे आणि पूर्वीचं विज्ञान निसाधन होतं. म्हणजे साधन समाप्त होते, विज्ञान समाप्त नाही होत कधीच. इतकं विज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे, अटल बिहारींनी पोखरणमध्ये जो शोध लावला होता ना, तो महाभारतामध्ये लिहिलेला आहे. आणि ते अटल बिहारी रोज महाभारत थोडं वाचत होता. आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे अटल बिहारीचा. तेव्हा तर त्यांनी महाभारत, भागवत, गीता
आणि रामायण हे रोज ग्रंथ वाचतात. ते थोडे थोडे वाचतात आता, पण त्यांचा हा नित्य नियम आहे. तेव्हा ते पूर्वीचं जे ज्ञान होतं ते आजचं ज्ञान साधनजन्य ज्ञान आहे. पूर्वीचं साधन समाप्त होते. आज जर आम्ही आपल्याला सांगितलं की मुंबईहून एका व्यक्तीला बोलवायचं असतं तर आपण बोलाता, इथं तिथं बोलात. मग काय आपल्या आणि जवळ एक वस्तू आहे. कोणती? बघा, 2 वस्तू माणसाला तोंडाशी लावाव्या लागतात. एक म्हणजे ह्या 2 गोष्टी, आणि भागवतात वगैरे सांभाळून ठेवा. एक पोरग रडायला लागलं की इथे लावता, आणि एक तो आपलं ते हा टूर हे बोंबोल राहिले हे इथे लावता. 2 गोष्टी तोंडाला लावायच्या असतात. या 2 गोष्टी सत्संगात सांभाळून ठेवा आपल्या. आम्ही जर आपल्याला सांगितलं आपण आत्ता आणि फोन करून द्याल की त्या व्यक्तीला की तू उद्या सकाळी आज निघून उद्या इथे येऊन जा, तो येऊन जाईल. हे आजचं विज्ञान. हा मोबाईल पुढे काय करणार? या मोबाईलचे 3 स्फोट आम्ही स्वतः बघितले, आणि आमच्या स्वतःच्याच घरी. आणि 2 मोबाईल तिथे आहेत आमच्या घरात आहेत. ते मोबाईल तिथे चार्जिंगला लावले असताना त्याचा झटका आम्हाला लागला होता. आम्ही जवळ बसलो होतो, फोन आणि तो बरोबर होता. एकदम आम्हाला झटका लागला आणि फेकून दिला तिकडे तो मोबाईल. आम्हाला ते त्याचे बटणं दाबदूब नाही करता येत काही. आला तरी आपली गपचीप बसतो. एकदा आमच्या खोलीमध्ये इथलीच गोष्ट आहे, आणि 4-5 मोबाईल आमची कंपनी आहे नाही, सगळी वाद्य कंपनी, हे बस त्यांनी ठेवून दिले. मध्यरात्रीलाच ते एकदम टुईटी वाजायला, ते कसं बंद करा आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही बरोबर हे काय आणणार, आमचे मोबाईल आहेत म्हटलं. हे म्हटलं इथनं तुम्ही बंद करून ठेवा ना, फेकून देईल दुसऱ्या दिवशी. आणि एक दिवस तर आम्ही अगदी घाबरून गेलो. कशी काय घाबरून? आमची खोली बंद असते काय, आणि तेव्हा खोली बंद असते. खोलीत आम्ही एकटे होतो तेव्हा. आणि मग आम्ही उठल्यानंतर आम्हाला आवाज आला, जागो जागो, एका बाईचा आवाज आला. म्हटलं